नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कालिका दर्शन सोसायटी दादर या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि आता कल्याणी तुषार खंदारे या वहिनींना भेटून आज त्यांना बोलतं करणार आहोत. चला भेटूया खंदारे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. अरे बापरे, शो हाऊसफुल आहे एकदम. जाऊ खाना. ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल. बर. तुषारचं नाव घेते होम मिनिस्टर साठी स्पेशल. नाहीतर नाही, ते रोज आवाज देते. द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर आहेत. नमस्कार. हा माझा मुलगा. हॅलो. सासूबाई. नमस्कार. दीर. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार. भाऊ. नमस्कार. जाऊबाई. नमस्कार. मोठी ननंद, छोटी ननंद, माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्या. नमस्कार. 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 बाकी माझे पूर्ण कालिका दर्शन परिवार. थांबा थांबा, सगळ्यांना नमस्कार. सगळे आहेत हा. नमस्कार. भाचा आहे माझा. नमस्कार. चला. हा एक भाचा आहे. हो हो. मला एक सांगाव, सगळ्यांचे केस उभे का राहिले तिकडे? सेट करून आलेत ते आज. आज सेट करून आले. मला वाटलं रोमांचे उभे राहतात, मी बघितलं होतं, पण केसच उभे राहतात ते पहिल्यांदा पाहिजे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण? ती बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहुल अपार्टमेंट मध्ये. राहुल अपार्टमेंट. या बिल्डिंगचं नाव काय? कालिका दर्शन. तुम्हाला विचारलंय मी. आज माझ्या कोर्टात आहात, लक्षात ठेवा. जो आदेश. मग ही कालिका दर्शन. हो. बाजूच्या बिल्डिंगचं नाव? राहुल अपार्टमेंट. तुम्ही तिकडे होता? हो. राहायलाच तिकडे होता? हो, राहिलाच तिकडे. कितव्या माळ्यावर? फर्स्ट फ्लोअर वरती डी विंग. डी विंग. घरी कोण कोण होतं? आई जॉईंट फॅमिली मध्ये राहते. आई वडील, भाऊ, बहीण होती, तिचं नंतर लग्न झालं. आणि काका काकी आहेत, अजून एक काका काकी, त्यांचा मुलगा. बरं, असे सगळे सगळे जॉईंट फॅमिली मध्ये राहतात. तुमच्याकडे कोण कोण हो घरी? आम्ही 4 भाऊ बहीण, आई वडील. कुठे राहायला होते तुम्ही? जन्म माझा स्प्रिंग मिल नायगाव मध्ये. आणि जन्म झाला आणि मग नंतर इकडे आले? त्याच्यानंतर आम्ही 89 मध्ये इथे आलो, सगळे शिफ्ट झालो. कुठे? कालिका दर्शन मध्ये. कालिका कालिका दर्शन. दर्शन मध्ये. आणि कधी दर्शन मिळालं तुम्हाला? कालिका दर्शन मध्ये, कालिका दर्शनचं आल्यानंतर मिळालं, पण ह्यांचं दर्शन लग्नाचे 1 वर्ष आधी. मी यांचं विचारलेलं नाही. ते तुमचा शब्द डिप्लोमॅटिक होता म्हणून. काय डिप्लोमॅटिक होता? मी आल्याबरोबर गाडीतून उतरलो, कालिका मातेचं दर्शन घेतलं आणि इथे आत आलो. बरोबर आहे? मी त्या दर्शनाबद्दल विचारतोय, तुमचं वेगळ्याच दर्शनाकडे लागलं. होम मिनिस्टरचा फिवर असल्यामुळे. वहिनी, आता होऊनच जाऊ द्या. शाळा कुठली तुमची? शारदाश्रम स्कूल. शारदाश्रम. हो. तुमची शाळा? राजा शिवाजी विद्यालय. लांब होती जरा. थोडीशी बरोबर लांब, ना? हो. बरं. कॉलेज? कीर्ती कॉलेज. इथेच. तुमचं? कीर्ती कॉलेज. मग एकाच बॅचला होता? नाही नाही असं काही नाही. नाही. मग तेव्हा कॉलेजमध्ये काय बघणं वगैरे? नाही नाही असं काही त्यांना नाही. हे बाजूला राहतो आहेत वगैरे? ऍक्च्युली इथे बाजूलाच म्हणजे बिल्डिंग, आम्ही एकच वे वगैरे, तर तसंच म्हणजे इथेच, हे इथेच राहत होते कालिका दर्शन मध्ये. मी राहुल अपार्टमेंट मध्ये. आणि मग आम्ही कायम बघायचो एकमेकांना असं. तुम्ही? हा म्हणजे येता जाता वगैरे दिसायचे. तुम्ही? हो. कुठे असायचे? नाही, ज्या वेळेला घरी होतो त्यावेळी येता जाताना टाइम मॅच करून. पण हा टाइम मॅच करावासा कधीपासून वाटायला लागलं तुम्हाला? एक तरी लग्नाच्या 1-2 वर्षात. कसं काय? आधी. का? वाटलं असं, फिलिंग्स वाटले, आता लग्नाचं वय आलेलं आहे, तर कुठेतरी काहीतरी करायलाच पाहिजे. पण मग मला सांगा, तुम्ही यांना आधी बघितलं की कसं काय? नाही, तसं आम्ही जवळ राहत असल्यामुळे फार पूर्वीपासून ओळखतो. माहिती होतं. हा, ओळखतो एकमेकांना. अच्छा, पण असं काही विचार नव्हता? नाही नाही असं काही तुमच्या मनातही नव्हतं? नाही नाही. बरं, मग पुढे काय झालं? नंतर पुढे इंटरेस्ट वाढला, त्यानंतर मग पहिले भेटीगाठी. म्हणजे कुठे 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 भेटी गाठी? नाही असं भेटी गाठी मुंबईतला अरे वगैरे ते म्हणाले भेटी गाठी नाही, काय म्हणता तुम्ही? असं आमच्या जवळपास कुठे- कोणतं गार्डन शिल्लक नसेल. सगळी नाही ऐकलात? ऐकताय ना? भेटी गाठी कुठे ते कळल्या. मग काय झालं? त्याच्यानंतर मग लग्नाआधी प्रपोज. नाही पण सगळ्यात आधी प्रपोज कोणी केलं? सगळ्यात आधी हिने प्रपोज केलेलं. मी कुठे गेलो? मी नाही केलं, तू केलं.
मी जाऊन येऊ का ठरवलं? नाही, नाही. काय झालं? कोणी कोणाला प्रपोज केलं? तू केलास. आणि मी टॉस उडवू का? त्यांनी प्रपोज केलं? त्याने कुठे propose कुठे केलं. कुठे सांगा तुम्ही. मे बी असं इथेच बिल्डिंग मध्ये जाता मे बी येताना. नसतं. प्रपोज केलेलं फिक्स ठिकाण म्हणजे असतं. असंच बिल्डिंग मध्ये असंच येताना विचारलं होतं. काय म्हणजे मला फिलिंग्स आहेत, मी इंटरेस्टेड आहे, तू आहेस का, असं ह्यांनी विचारलं? विचारलं होतं. मग तुमचं काय म्हणणं मी होतं? तेव्हा काहीच बोलले नव्हते. म्हणजे मी बघते, विचार करते म्हणून मग कधी विचार केला केला नंतर एक थोड्या महिन्यांनी. आणि मग होकार दिला? हा, पण त्याच्या आधी तुम्ही भेटत होता? नाही त्याच्या आधी त्याच्या भेटलो आधी. नाही. मग गार्डन मग गार्डन चालू झालं. पण वहिनी मला सांगा, का असं वाटलं की हा मुलगा तुम्हाला आयुष्यभर छान पद्धतीने सांभाळेल? ऍक्च्युली त्याचं नेचर खूप चांगलं आहे, हा, म्हणजे काय आहे? व्यवस्थित आहे. म्हणजे काही कोणत्या गोष्टीचं हे नाही आहे त्याला, दारू वगैरे असं कधीच नाही, माहिती नाही. आणि बाकी नेचर वाईज पण खूप चांगला आहे. आणि मी पहिल्यापासून ओळखत होती त्याला. त्याच्यामुळे लक्ष ठेवून होतं. हा, नाही असं लक्ष म्हणजे ठेवलं नाही. लक्ष ठेवून म्हणजे हा, माहिती माहिती होतं. हो, तुम्ही का हो यांना प्रपोज केलं? एक तर पूर्वीपासून ओळखत असल्यामुळे स्वभाव माहिती होता, फॅमिली माहिती होती. आणि कसं असं एक मॅरेज मटेरियल असायला पाहिजे. हे महत्वाचं आहे की आपली फॅमिली टिकून राहील, त्यांच्या फॅमिलीला आपण एकत्र राहू, अशा पद्धतीने एक चांगलं लॉंग टाईम रिलेशन राहील दोन्ही फॅमिलींचं म्हणून. त्या अनुषंगाने तुम्ही प्रपोज? येस. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आता 9 वर्ष झाली. पण जेव्हा हे तुमचं जे काही दोघांनी एकमेकांना विचारून निर्णय घेतला, हे घरी माहिती होतं की नाही? नाही, सुरुवातीला नव्हतं. नाही. तुमच्या नाही. कसं कळलं? मी सर्वात प्रथम हिच्या भावाला सांगितलं की असं असं आहे आणि मला लग्न करायचं आहे. अच्छा, तर तुम्ही डायरेक्ट अगदी डायरेक्टली सांगितलं. ज्या वेळेला माझी तयारी झाली त्याच्यापूर्वी मी घरी सांगितलेलं, घरून माझा होकार होता. मग आता त्यांच्या घरी सांगण्यासाठी तिचा भाऊ माझा खूप फ्रेंडली होता, माझ्या लहान भावाचा तो खूप चांगला मित्र. मग तिच्या भावाला मी ऑफिशियली बोललो की मला असं असं माझी प्रामाणिक इच्छा आहे की लग्न करायचं आणि व्यवस्थित. मग त्याने त्यांच्या घरच्यांना सांगितलं? हा. मग त्यांचा होकार होता? सुरुवातीला थोडा नकार होता, पण त्याच्यानंतर सगळं एकदम व्यवस्थित सुरळीत झालं. लगेच लग्न झालं? नाही नाही, लग्न नाही. म्हणजे असं लगेच नाही झालं, वर्षांनी नंतर. पण वहिनी कधी चिडत नाही, त्याचं काय रहस्य आहे? नाही ना, असं आहे तुमच्या समोर आहे. ही नाण्याची एक बाजू झाली. दुसरी बाजू भयानक आहे. नाही, भयानक नाही पण आहे. पण वहिनी काय पटकन रिॲक्ट होता? रिॲक्ट म्हणजे मी बोलते, पण हा उत्तर देत नाही. मग मला आणखी राग येतो. बरोबर आहे. तो काहीच बोलत नाही, तो शांत बसतो आणि बाहेर जातो. बाहेर म्हणजे दुसऱ्या रूम मध्ये जातो. का असं करता हो? टाइम इज द बेस्ट सोल्युशन. वेळेवर सोडून देतो. वेळ बरोबर पण निभावणे. फिरायला वगैरे जशी पूर्वी सगळी गार्डन झाली, असंही अजूनही फिरतो आम्ही. म्हणजे एव्हरी संडे आम्ही जातो कुठे? कुठे गार्डन मध्ये. मुलाला आता मुलगा मोठा झाला, त्याला आमच्यावर येण्यात इंटरेस्ट नसतो. मग आम्ही असं जातो शिवाजी पार्कला वगैरे राहून मारतो. एव्हरी संडे आम्ही जातो बाहेर न चुकता. न चुकता. बरं, चित्रपट नाटक हो, ते पण बघ. आवड आहे? हो, आवड आहे. हो दोघांनाही आवड हो, आहे? दोघांनाही फिरतो आम्ही. पण समजा एखाद्या गोष्टीवरून वाद झाला तर आधी एक पाऊल मागे कोण घेतं? हाच घेतो. पर्याय आहे का? पर्याय नाही निघूनच म्हणून जातो तिथून. कळलं का? वहिनी पर्याय नाही म्हणून ते एक पाऊल मागे घेतात, कळलं का तुम्हाला? पण वहिनी, एवढ्यावरती आता सुटका नाहीये तुमची. हो. पहिल्या खेळासाठी आम्ही काही चिठ्ठ्या लपवल्या, तर तुम्हाला एक एक चिठ्ठी करत त्या चिठ्ठीपर्यंत पोहोचायचंय आणि चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला 1 मिनिटामध्ये घेऊन यायची. हा, बघूया काय होतं. विना पेट्रोलची दुचाकी. वेळ सुरू झाली. सायकल सायकल सायकल. दिन दिन दिवाळी. कंदील. कुठे? तुम्ही नाही, कोणी बाकी कोणी नाही, त्यांनीच. हे कोणी सांगू नका, कोणी द्यायची नाही. वेळ फक्त 1 मिनिटाची आहे. तू बाजूला हो. प्रवेशद्वार. बाहेर जाऊ. 10 9 गुरुदेव दत्त. 8 7 6 5 4 3 2. अभिनंदन वहिनी, हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. आणि वहिनी, तुमच्या घरामध्ये ही अन्नपूर्णा सुद्धा चांदीची आलेली आहे.
हे सगळे घरातले तुमच्या सगळे कुटुंबातले आहेत हो. आणि किती जणांना तुम्ही फोन करून शूटिंग आहे ये ग असं केलं होतं? व्हॉट्सअप. मी बघतो काय नेमके आरोप केले. स्वतःच तेच तुम्ही खरं करता होईल. आरोप मान्य आहे? मान्य आहे. अगदी बरोबर आहे. खूप बडबड करता तुम्ही. बोलायला लागतं मला. तिला बोलायची आवडच हा, आहे. मी शांत नाही बसू शकत. कायम बडबड बडबड बडबड. कायम बडबड कायम बडबड. बडबड. त्या बडबड म्हणणे तुमच्यात जे काही प्रेम व्यक्त केलं ना तुम्ही आता, रागावरती संयम ठेवत नाही तुम्ही, हे मात्र सगळ्यांचं एक हा कॉमन. सांगणं आहे. छोट्या छोट्या कारणावरून ती भांडायला तयार असते. हो. कधी खोट आहे. तुम्ही कुठे राहता? बाजूलाच शेजारीच अगदी. शेजाऱ्यांनीच लिहिलंय. नाही पक्के शेजारी आहे. थांबा, आता करून टाकतो. थांबा नाव नाही दाखवणार. मी हँडरायटिंग ओळखू शकते. नाही काय माहिती. काय लिहिलंय हे वाचा मोठ्यानी. शेजारी. शेजारी काय लिहिलंय? कल्याणी लगेच भांडायला तयार असते. कोण ते? काकी. काकी. बरोबर आहे. एक मिनिट. मी आतापर्यंत आनंदाची यात्रा घरून प्रत्येक घराघरात गेलेलो आहे, आनंदाची यात्रा घेऊन. कळलं? लगेच काकी म्हणून तर नावं सांगत नाही. पण चला, या ठिकाणी हे आता सगळे आरोप आहेत. हे आरोप काही असतील, पण आज प्रत्येकाने सांगितलं. हा बोर्ड कसा पांढरा आहे, हो की नाही? मला तुम्हाला विचारायचं आहे, या आरोपांवरती जर बदल करायचा असेल तर उद्यापासून स्वतःमध्ये कुठला बदल करा? राग कमी करीन. करणार? हो नक्की. बडबड माणसं बोलावं तर लागणारच. आणि आम्ही सगळे शेजारी, आमचा दरवाजा उघडा असतो, म्हणजे कायम आम्ही असे बंद करून बसत नाही. त्यामुळे येणारे जाणारे प्रत्येक जणांशी आम्ही बोलतो म्हणजे येणारा, मी जरी बाजूच्या घरात गेली तरी आम्ही ढोकवून जाणं काय करतेस. त्याच्यामुळे मी गप्प तर बसूच शकत नाही बसू नका. त्यामुळे बडबड काय कमी होणार नाही. ती बोलणारच मी. तुम्ही काय उपयोग नाही आरोप करून. काय नाही, तुम्हाला हे ऐकायचंच आहे आयुष्यभर. आम्ही सांगितलं होतं बाहेर उभं राहायला तेव्हा. बरं वहिनी, मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल करावा असं वाटतं? असं काही नाहीये म्हणजे सांगण्यासारखं. चांगलं आहे. चांगलं आणि आहे सगळं. वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला तर तुम्हाला जास्त आनंद मिळेल? थोडासा संयम ठेवणं गरजेचं. रागावरती, बोलण्यावरती, सर्वच बाबतीत थोडासा कंट्रोल असणं गरजेचं. असं तुमचं म्हणणं आहे. असं माझं मत आहे. आणि हा बदल तुम्ही करणार आहात उद्यापासून, बरोबर आहे? आता चित्र काढायचं. वहिनी पहिलं चित्र तुम्ही काढलं. वहिनी पहिलं चित्र काढ. मनातल्या मनात वाचायचं, ओठांची हालचाल नाही. अरे हो, कळलं आम्हाला. ते इंग्लिश मध्ये म्हणा. हा. एवढंच. अभिनंदन, हे बक्षीस मिळालं. थँक्यू. आउट. तुमचे कालिका दर्शन मधले नाही विचारले. 10, 9, 8, 7. थांबा, झालं आता. 6, 5. बोलू नका. 4, 3. वेळ संपली. बोलू नका. थांबा. काय होतंय? हे चित्र तुम्ही काढलं, जे वाचलं ते चित्र काढलं. तुम्ही काढलं, जे मला जे जमेल ते केलं. ते तुम्ही काढलं, पण जे वाचलं तेच काढलं. तेच काढलं. प्रॉब्लेम ह्यांचा आहे. हा, यांना समजलं नाही. यांना दोष समजलं. यांचा आहे. दोष यांचा आहे. दोष यांचा आहे. तुमचं बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. आता सांगा काय काढलं तुम्ही? हा? 3 पायाचं काय? माझ्या पद्धतीचा डायनोसॉर होता.
चला लवकर हा, वेळ सुरू झाली आहे बहिणी. एक मिनिट उभ्या राहा. एक मिनिट माणसासारखं आहे थोडं. हा मा कोणी ओळखलं हे? कळलं का भांडते ते मला आज कळलं. कधीच नाही. कशालाही माकड म्हणतात तुम्ही. अभिनंदन. थँक्यू. सासूबाई सुनेबद्दल सांगा आता माईकवर. स्वभावाला खूप चांगली आहे, सगळ्यांशी मिळून मिसळून घेते, हा पण एकच आहे की हट्टी आहे. होय ना. हा बाकी कुठेही तिला नाव ठेवण्यासारखं असं काहीच नाही. काही नाही, फक्त काही- हट्टीपणा कमी केला पाहिजे. बस हट्टीपणा त्यांनी कमी करा. बाकी तुम्ही खुश आहात? खुश एकदम. अजून कोण बोलणार आहे? ती खूपच छान आहे. म्हणजे जशी मला वहिनी हवी होती तशीच मिळालेली आहे. सगळ्यांना सांभाळून घेते. माझी जाव आहे ती, पण जावेसारखं तिने मला कधीच नाही केलं. म्हणजे लहान बहीण असं समजून प्रत्येक गोष्टीत तिने मला म्हणजे खूप सहाय्य केलं. इवन माझा जो मुलगा आहे तो तिच्याचकडे असतो, म्हणजे जास्त करून तीच त्याची आई असते. म्हणजे खूप म्हणजे सगळ्या बाबतीत म्हणजे त्यांनी मला मदत केली आहे. सो थँक्यू. तुम्ही जाऊ आहात, तुम्ही लहान जाऊ, म्हणजे तुम्हाला बहिणीसारखं करते, म्हणजे घरातली सगळी कामं तुमच्याकडनं करून घेते. मी तिची मोठी नणंद बोलते. राग येतो तेवढ्या पुरता आणि लगेच ती हे करते, पण रागावर जरा कंट्रोल करावा तिने. आज हे सांगणं आहे तुमचं. हा. मी तिची शेजारीण आणि मैत्रीण सुद्धा आहे. तिचा इतका स्वभाव गोड आहे की कधीही कोणत्याही वेळेला तिला बोलवा, ती त्या वेळेला तशी असेल तशी येते. कारण हा, की घरात कामं नाही ना करत, नाही त्यामुळे- नाही, ती अशी एकमेव व्यक्ती त्यांच्या घरात की सगळं काम करून सगळ्यांच्या मदतीला पहिली धावत येते. किती गोड. म्हणून ती वा. मैत्रीण इतकी जवळची आहे ना की बहिणीपेक्षाही जास्त जास्त असं प्रेम आहे तिच्यावर. लव्ह यू कल्याणी. वा वा. मी यांच्या घरात काम करते. त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. हो. काही चूक झाली तरी समजून सांगतात, समजून घेतात आणि काही घरात प्रोग्राम असला तरी बोलवतात आणि आपल्या घरासारखं मानतात. दिराकडे द्या. तुम्ही वहिनींबद्दल बोला. काय ना, दुसरी आई आहे माझी ती. क्या बात आहे. कारण की पप्पा एक्सपायर झाल्यानंतर त्यांनीच सांभाळलं मला. त्या दोघांनीच केलं माझ्यासाठी सगळं काय. म्हणजे मी उभा आहे, पायावरती उभा आहे, त्यांनी केलंय सगळं. वहिनी एका वाक्यात त्यांनी सांगितलं माझी दुसरी आई आहे. कसं वाटलं ऐकता? खूप मस्त छान वाटलं. या कुटुंबात तुम्ही आलात तेव्हा तुम्हाला तर काय घरातलं कोणी परिचयाचं तसं नसेल, पण या घराचा उंबरठा ओलांडून लक्ष्मीच्या पावलानं तुम्ही घरात आला. आज घरातले प्रत्येक लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण तुमच्याबद्दल बोलतायत आणि तुमचं एका प्रेमाचा असलेला ओलावा संपूर्ण कुटुंबाचा लपून राहिलेला नाही. मगाशी काही जणांनी गमतीत आरोप केले, पण आज शेजाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याची दुसरी रिॲक्शन तुमच्या डोळ्यात उमटली. बरोबर. आज कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. बरं, आता दुसरं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सगळ्यांचीच मागीन की माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा. मी प्रयत्न करीन की तुमच्या प्रमाणे मी वागीन आणि तुम्ही? स्पीचलेस. या आयुष्यात अनेक लोकांशी संबंधित आहोत. जर कोणाचं माझ्या बोलण्यामुळे, माझ्या वागणुकीमुळे, माझ्या कृतीमुळे जर कोणाचं मन दुखवलं असेल तर ती परिस्थिती जबाबदार असेल, पण मी तेवढा जबाबदार नाही, कारण का परिस्थितीच्या अनुषंगाने असेल. त्यामुळे ज्यांचं मी मन दुखवलेलं असेल त्या सगळ्यांची मी जाहीर माफी मागतो. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. 2019 मध्ये येऊन दाखल झालेले आहोत. या दोघांच्या सुखासाठी प्रार्थना, या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना, तुमच्या सुखासाठी सुद्धा त्या कालिका मातेच्या चरणी नतमस्तक होतो आणि मागणं करतो की येणारं हे वर्ष 2019 जे दाखल झालेलं आहे ते एकदम आनंदात जाऊ. ज्या ज्या राहिलेल्या इच्छा आहेत त्या पूर्ण हो आणि कायम आता जसं आनंदाचं वातावरण होतं तसंच आनंदाचं वातावरण राहो असं म्हणत या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.